आणि आता या अत्यंत संवेदनशील विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत वकील स्वप्ना कोदे। स्वप्नाजी, आपण पाहिलं असेल की नेमकं काय घडलेलं आहे, आपण या संपूर्ण प्रकाराकडे कशा प्रकारे पाहता? नमस्कार। या संपूर्ण प्रकाराकडे पाहता सर्वप्रथम असं दिसतंय की जो गुन्हा घडला त्याच्यानंतर पीडित मुलींचे आई वडील पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांना 12 तास थांबवले होते। पोलिसांनी सगळ्यात पहिले स्वतःची त्रुटी लपविण्याकरता जर तुम्ही बघाल तर कॉलम 6 चा येतो, जनरल डायरी रेफरन्स नंबरची वेळ रात्री 10:26 दाखवलेली आहे आणि तिथे लिहिलेलं आहे की पोलीस स्टेशनला खबर रात्री 9 वाजता मिळाली आणि आम्ही लगेच 1.5 तासामध्ये या गुन्ह्याची नोंद केलेली आहे। आता 1.5 तासामध्ये जर गुन्ह्याची नोंद केलेली तो टंकलेखन करून सही घेतली असेल ते, पण जर आपण एकीकडे मुलींच्या आई वडिलांचे स्टेटमेंट बघितले, ते 12 वाजल्यापासून सकाळी जर पोलीस स्टेशनमध्ये आहेत तर सिनियर इन्स्पेक्टरचं वर्तन जे आहे ते अतिशय चुकीचे आहे। आत्ताच आलेल्या बातमीप्रमाणे की त्यांना सस्पेंड केलेले आहे। हे सस्पेन्शन किती महिने राहणार आहे? आणि दुसरी गोष्ट, पोलिसांच्या स्टेशन मध्ये सीसीटीव्ही ठेवणे मॅन्डेटरी आहे आपल्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार। सीसीटीव्हीचे जप्त केलेले आहे का? जर सीसीटीव्ही जप्त केले तर लगेच कळेल पीडित मुलींचे आईवडील पोलीस स्टेशनला किती गेलेले। जनतेचा उद्रेक का होत आहे? कारण मुलींचे वय अतिशय लहान आहे। नक्की स्वप्नाजी, तुमच्याशी पण बोलते। आपल्याबरोबर निवृत्त आयपीएस अधिकारी स्वाती साठे मॅडम उपस्थित आहेत। स्वातीजी, आपण पण दिवसभर ही घटना ऐकली असेल, पाहिली असेल, टीव्हीवर सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंतही पोहोचल्या असतील। आपल्याला असं वाटतं शाळा प्रशासन आणि पोलीस प्रशासन दिरंगाई झालेली आहे, हलगर्जीपणा झालेला आहे, असं वाटतं का? सगळ्यात पहिले नमस्कार। पण मी निवृत्त नाही, अजूनही इन सर्व्हिस आहे व्हेरी मच। क्षमा करा, पोलीस प्रशासनाबद्दल बोलायचं काही हे नाही, कारण मी कारागृहाची अधिकारी आहे। पण कुठेतरी स्वप्ना म्हणते तसं दिरंगाई झालेली नक्की दिसतेय, कारण तिचा वकिलीचा दृष्टिकोन आहे आणि हे झालेलं बरोबर नाही। जर दिरंगाई झाली असेल तर ती बरोबर नाही। बरं स्वाती मॅडम, मात्र एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा अशा प्रकारचे सेन्सिटिव्ह मुद्दे नागरिक घेऊन पोलिसांकडे येतात तेव्हा अशा प्रकारची मुळात दिरंगाई होतेच का? मला असं वाटतं की याच्यामध्ये अनेक मुद्दे असतात। फक्त आपण जनक्षोभ याच्याकडे बघता कामा नये, तर पुष्कळ प्रोसिजरल पण गोष्टी असतात, त्याच्यामुळे हा उशीर होऊ शकतो। आणि मुळामध्ये आपल्याला कोणालाच, म्हणजे आता आपण जेवढे आहोत, आपण घटनास्थळी कोणीच नव्हतो, घडली तेव्हापासून आणि पोलीस स्टेशन पासून। त्यामुळे खूप धाडसाचं ठरेल जर आपण त्याच्यावर काही कॉमेंट करत असू तर पूर्ण आढावा, पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं योग्य नाहीये। बरोबर। स्वातीजी, शाळेमध्ये सीसीटीव्ही नव्हते, काही दिवसांपासून ते बंद होते, तिथे जो अटेंडंट होता, जो कर्मचारी होता, जो सगळी साफसफाई करत होता तो पुरुष होता, म्हणजे मुलींच्या बाथरूम साफ करायला सुद्धा पुरुष होता। या सगळ्यात कुठेतरी लूफहोल्स राहिलेले आहेत असं वाटतं स्वातीजी? हो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। जर सीसीटीव्ही 13 दिवस बंद आहे असं कळतं तर ते तातडीने दुरुस्त करायला हवे होते। आणि मुळामध्ये आपण जो स्टाफ नेमतो, जिथे लहान मुली आहेत किंवा वनरेबल क्लास आहे तिथे, तर तिथे जो स्टाफ आपण नेमतो त्याची खूप कडक चौकशी, पोलीस व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर त्याचे जे एम्प्लॉयर आहेत त्या अशा सगळ्या स्टाफची, कारण हा निम्न शिक्षित किंवा अशिक्षित प्रकारचा स्टाफ असतो, याच ठिकाणी त्यांना काहीतरी ऍडव्हेंचर वाटतं किंवा म्हणजे त्यांना तेवढी पाचपोच पण नसते। तर अशा लोकांचं समुपदेशन होत आहे की नाही, त्यांची वर्तन बरोबर आहे की नाही, याच्याकडे प्रशासनाचं अतिशय कडक लक्ष असणं खूप जरुरी आहे। कारण ही एकमेव घटना नाही आहे। बरोबर, हेल्परनी, अटेंडंटनी लहान मुलींना त्रास देणं ही एकमेव घटना नाही आहे। हाऊसिंग सोसायटीचे वॉचमन वगैरे सुद्धा या गोष्टी करतात। तर आपण त्यांची मानसिकता तपासून ती बरोबर आहे की नाही, म्हणजे सीसी टेक्नॉलॉजी
प्लस मानसिकता, या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहे आणि या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे होणं खूप गरजेचं आहे. अगदी म्हणजे हे इंटॉलरेबलच आहे झालेली घटना. आता आपण ना खूप यांनी विचार करायला पाहिजे की ती मुलगी जेव्हा मोठी होईल तिच्या मनावर काय परिणाम होतील, अगदी तिचं मन तितकं सशक्त राहील की नाही. आणि हे याच एका घटनेपुरतं बघून आपल्याला उपयोगाचं नाहीये. निश्चित. तर खूप कंटिन्युअस सस्टेनेबल असे एफर्ट सोसायटीमध्ये गर्ल चाइल्ड असो, विमेन असो, सगळ्यांच्या सेफ्टी करता घ्यावी लागणार घेणं हे आहे. मी जरूर